महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सोलापूर आणि स्वराज्य संस्थेची जागा ही काँग्रेसला सुटल्यामुळे आज काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मी उमेदवारी अर्ज भरतोय. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी, हर्षवर्धन सपकाळ साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच सुप्रियाताई सुळे, आदरणीय पवार साहेब, मित्रपक्ष असणारे शेतकरी कामगार पक्ष, अनेक इतर पक्ष, या सर्वांच्या वतीने आज मी उमेदवारी अर्ज दाखल करतोय. आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, आमच्या नेत्या खासदार प्रणितीताई शिंदे साहेब, या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, या विश्वासाला मी सार्थ ठरेन. मी ही निवडणूक लढतोय ही ठेकेखोर पालकमंत्र्याच्या विरोधात माझा हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा योगदान आहे. पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये दहशत माजवली आहे. ही दहशत मोडून काढण्यासाठी सर्वसामान्य नगरसेवकांच्या वतीने मी, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्वसामान्य मतदारांच्या वतीने मी उमेदवारी अर्ज भरत आहे. आज काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन भाऊ, जिल्हाध्यक्ष षडकर सर, आमचे वार्षिकचे सहकारी राऊत साहेब, अक्कलकोटचे बारबोले साहेब, त्यानंतर अक्कलकोटचे अशफाक बरोगी, पंढरपूरचे शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष संदीप पाटील आणि आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे सहकारी या अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत. मी सर्व उमेदवारांना विनंती करतो की उमेदवारी अर्ज आणि जाहीर व्हायला थोडा वेळ लागला, परंतु आम्ही सर्व समन्वयाने चालू आणि एकमुखाने आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ. काँग्रेसकडे संख्याबळ कमी आहे, त्याच्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी असं पालकमंत्र्यांनी आवाहन केलंय. ते तुम्हाला विनंती केली तर बिनविरोध होईल का? मला सांगा, पालकमंत्र्यांच्या हेकेखोरपणामुळे जिल्ह्याचं जे नुकसान झालंय, जिल्ह्याच्या नगरसेवकांना निधीचे हे पालकमंत्री आहेत का भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत हे कळत नाही. सोलापूर जिल्ह्याच्या नगरसेवकांना नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलेलं आहे, त्याच्या विरोधात काम केलेलं आहे, परंतु कधी सुद्धा पालकमंत्र्यांनी हा जो भेदभाव करण्याचं काम चालू केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा जर जिल्हा परिषद सदस्य निवडून आला तर दरवर्षी 5 कोटी रुपये देतो. ही पालकमंत्र्याची घोषणा आहे ना. इतर लोकांनी निवडून लढायची नाही का? इतर लोकांनी सरंजामशाही विरुद्ध आवाज उठवायचा नाही का? यासाठी या सर्व लोकांच्या वतीने मी निवडणूक लढतोय आणि मला सार्थ विश्वास आहे की सर्वसामान्य त्रासलेला हा जो मतदार आहे हा माझ्या पाठीमागे 100% उभा आहे. महाविकास आघाडीचे 6 आमदार आणि 2 खासदार आहेत त्या मतदार. महाविकास आघाडीची संख्या कमी नाही. भविष्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की पुढे येणारी प्रत्येक गोष्टी काय होतात, कुणाचं काय, या सगळ्या गोष्टीसाठी आदरणीय शिंदेसाहेब सक्षम आहेत. लोकसभेच्या सुद्धा परिस्थिती वेगळी दाखवली होती, परंतु प्रत्यक्षात पिक्चर उलटा झाला. त्यांच्या लक्षात कळालं 40+ म्हणत होते 48 मध्ये आणि आले 8 वर. तीच परिस्थिती आज स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये आहे. हे चित्र तुम्हाला थोड्या दिवसात क्लिअर होईल. जे दबाव तंत्र चालू आहे, विकास निधीच दबाव तंत्र चालू आहे, त्याचा परिणाम असावा. जनता समर्थ उत्तर दिले या गोष्टी. आम्हाला 50% पेक्षा जास्त महाविकास आघाडीचं आमचं संख्याबळ आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. काँग्रेसकडून काका कुलकर्णी नाराज असले काका कुलकर्णी हे माझे मित्र आहेत, माझे राजकारण सहकारी आहेत आणि खूप वर्षापासून NSY युवक काँग्रेसपासून मिळून काम करतो. काकांचा आशीर्वाद 100% असणार आहे. तुम्ही त्याच्याबद्दल प्रणिती शिंदेताई या पंढरपूर मतदारसंघात निरीक्षक आहेत आणि त्या तिकडे गेल्यामुळं आज उपस्थित राहिले नाहीत, परंतु पक्षाचे सर्व ताकद माझ्या पाठीमागे उभं राहणार.